नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जायला निघालो ते म्हणजे खांडेपाला, कारण तिकडे तर सध्या चालू आहे ते म्हणजे दत्त नवरात्रोत्सव. आणि हा गोव्यातील एक प्रथमच असा दत्त नवरात्रोत्सव इकडं साजरा केला जातो. आणि हे जे मंदिर आहे प्रसिद्ध मंदिर आहे गोव्यातील एक. आणि जर तुम्ही गोव्यामध्ये आलात तर इकडं नक्की इकडं या मंदिराला भेट द्या. आणि इकडं दत्त महाराजांचं दर्शन बघा घेतलं फायनली. आणि दर्शन करून आता आम्ही ऐकायला बसवतो म्हणजे कीर्तनला. आणि कीर्तनाचा जो टायमिंग आहे तो संध्याकाळी 7 ते 9. आणि त्यानंतर इकडं मखर हलवलं जातं. मखराचा जो टायमिंग आहे तो रात्री 9 ते 9:30. आणि अशा तऱ्हेने बघा इकडं आता मकर हलवायला सुरुवात झालेली. मकर संपवून इकडं महाप्रसाद असतो. आणि इकडं 10ही दिवस इकडं दुपारी आणि रात्रीचा पण इकडं महाप्रसाद असतो. आणि त्याचबरोबर इकडं दर गुरुवारी पण इकडं पालखी असते. आणि जर तुम्ही गोव्यामध्ये आहेत झाल्या तुम्ही नक्की इकडं भेट द्या मंदिराला. नंतर इकडं घेतला आहे बघा प्रसाद. आणि फायनली इकडं महाप्रसाद जेवायला लागलो. आणि आता वाजले 10 आणि फायनली घरी जायला निघालो. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा.